वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन आपण सर्वांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च ऑन करून बाळासाहेब आंबेडकरांना सलामी द्यायची आहे. वंचित बहुजन आघाडीचा धांदली होते नाही असं नाही. खोट्या पद्धतीने जिंकल्या जाते हेही मला माहिती आहे, पण ते पकडता आलं पाहिजे. आणि म्हणून मागच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये 46 लाख मतदान संध्याकाळी 6 नंतर झालं असं इलेक्शन कमिशन स्वतः या सर्व राजकीय पक्षांना आणि पत्र लिहिलं की संध्याकाळी बंद झाल्यानंतर मतदान घ्यायचं असेल तर इलेक्शन कमिशनच्या वतीने त्यांनी एक नियमावली निर्माण त्यांनी एक नियमावली निर्माण केली, एक पद्धत निर्माण केलेली आहे. नियमावली पाळल्या गेली पाहिजे, त्याचा रेकॉर्ड मेंटेन केला पाहिजे, त्याचा रेकॉर्ड हा इलेक्शन कमिशन पुढे पाठवला पाहिजे. म्हणजे तो खात्री घेऊन घेतो, तो इलेक्शन कमिशन खात्री करून घेतो त्या रेकॉर्डवर की खरंच संध्याकाळी 6चे इलेक्शन बंद झाल्यानंतर मतदानाला लोक म्हटलं ते रेकॉर्ड आपण मागलं. आम्ही इलेक्शन कमिशनला पत्र लिहिलं, ते त्या रेकॉर्डचे आम्हाला असा रेकॉर्ड द्या. इलेक्शन कमिशनचं उत्तर आलं की आमच्याकडे रेकॉर्ड आलाच नाही. इलेक्शन कमिशनच म्हणतंय की तो रेकॉर्ड आमच्याकडे आला नाही आणि म्हणून आम्ही असं म्हणालो तर तुमच्याकडे रेकॉर्ड आला नाही तर हे 46 लाख मतदान खोटं आहे. आणि मग कोर्टातही आम्ही गेलो पाहिजे. जगातले सगळे देश जे आहेत ते आता एकत्र येऊन पाकिस्तान मार्फत काटा काढतात तशी परिस्थिती. बिहारच्या निवडणुकीनंतर आता असणारा मोदींची भाषाच बदलली. मी जे काय करतोय त्याला भारतीयांचा पाठिंबा आहे. मी जे जगाच्या नेतृत्वाशी भांडतोय, विश्वगुरु होण्यासाठी मी जे असताना प्रयत्न करतोय त्याला असताना भारतीयांचा पाठिंबा आहे. आणि म्हणून अधिक एक ऐतिहासिक सत्य आहे की जगामधल्या असणाऱ्या वेगवेगळ्या राज्यांमधली देशांमधली लोकसंख्या ही कमी व्हायला लागली. आम्ही तुमच्यापेक्षा लांबून आणि भारताची लोकसंख्या त्या आहे तेवढीच. लोकसंख्येचा अर्थ आपल्याला समजायचा असेल तर तो बाजारपेठेशी संबंध. जेवढी जास्त लोक तेवढी असणारा मोठी बाजारपेठ, जेवढी कमी लोक तेवढी असणारी कमी बाजारपेठ अशी असणारी परिस्थिती.
याचं डोनाल्ड ट्रम्प बरोबरचं भांडण काही आहे. डोनाल्ड ट्रम्प हाच म्हणतोय की भारतामधला असणारा अजून 47% लोक ही दारिद्र्य रेषेखाली. तुम्ही रशियाचं तेल विकताय, मान्य आहे आम्हाला, नाही असं नाही, पण वर्षभराला 40 ते 44,000 कोटीचा नफा होतो. रशियाचं तेल विकून नफा जो होतो हा नफा कुणाला जातो? भारताच्या तिजोरीमध्ये जातो की रिलायन्सच्या तिजोरीमध्ये जातोय? अरे राजा, मतदार हा राजा आहे. हात जर भित्रा असेल तर निवडून गेलेला प्रतिनिधी त्याच्यापेक्षा भित्रा असणार आहे. त्याला तसंच म्हटलं पाहिजे, कॉल स्पेड अ स्पेड. जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आपण केली पाहिजे. या देशाला धोक्यात टाकणारा असताना व्यक्तीचं नाव